आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात कन्नड नगरपालिकेची एक इमारत कोसळल्याची घटना घडली आहे। सुदैवानं या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून प्रशासनाच्या तत्परतेमुळे मोठं नुकसान टळलंय। मिळालेल्या माहितीनुसार कन्नड शहरातील तहसील कार्यालयाच्या समोर असलेली नगरपालिकेच्या मालकीची ही जुनी इमारत दुपारच्या सुमारास अचानक कोसळली। इमारतीचा काही भाग लटकलेल्या अवस्थेत होता, तर काही भाग पूर्णपणे कोसळला। घटनेची माहिती मिळताच तात्काळ तहसीलदार आणि इतर संबंधित विभागांची सर्व यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली। सद्यस्थितीत कोसळलेल्या इमारतीचा ढिगारा हटविण्याचे आणि लटकलेला भाग सुरक्षितपणे निष्कासित करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। स्थानिक प्रशासनानं दिलेल्या माहितीनुसार इमारत कोसळण्यापूर्वीच परिसरातील लोकांनी सावधगिरी बाळगल्यानं आणि प्रशासनानं तातडीनं कार्यवाही केल्यानं कोणतीही व्यक्ती या दुर्घटनेत जखमी झाली नाही, ही दिलासादायक बाब आहे। घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं, मात्र प्रशासनाच्या जलद प्रतिसादामुळे परिस्थिती नियंत्रणात आणली गेली। पुढील तपास सुरू असून इमारत कोसळण्याचं नेमकं कारण शोधलं जात आहे। या दुर्घटनेनं शहरातील जुन्या आणि जीर्ण इमारतींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। NTV न्यूज मराठी, छत्रपती संभाजीनगर।